आईने सांगितलं ना मग करायचं, आईने ठेवलं ना मग राहायचं, आई बोलली ना मग ते तसं होणार. आई 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 ह्याच टाईप होतं. मला स्वतःची माझी विचारसरणी किंवा काही आपल्यापासून तुटतंय, काही आपल्यापासून लांब जाते आणि आई काय माझीच आहे ह्या टाईप कुठेतरी ते बॅकग्राऊंडला एक तो स्कोअर वाजत राहायचा, आई माझीच आहे म्हणून. मला नाही वाटत की मी ह्या गोष्टीवरनं आईला कळत नकळत सुद्धा कधी त्रास दिला असेल, कारण अशा पद्धतीचं संभाषण आमच्या दोघीत झालंच नाही कधी की तू मला लांब का ठेवलंस, मग तू मला जवळ का नाही. हां, एकदा एक प्रसंग आहे की मी आई झाल्यानंतर मातृत्वाची खरी ओळख जेव्हा मला झाली तेव्हा मी माईंना एकदा विचारलं होतं की ठीक आहे आई, तू मला लांब ठेवलंस किंवा मी लांब राहिले, जे काही असेल ते, तुला माझी आठवण नाही यायची. तेव्हा आईने मला एका ओळीत उत्तर दिलं होतं. काय सांगू म्हटले ममता, फक्त पाना फुटायचा बाकी असायचा. अरे बापरे, ऐकून मलाच कसं तरी झालं. संपलं. म्हणजे कळत नकळत जरी कुठेतरी मनात हे आलं असेल ना माझ्या, आलं नाहीच, मला सगळी उत्तरं मिळाली, सगळी उत्तरं मिळाली. मला कुठलंही तिच्याबद्दल तक्रार राहिली नाही, कुठलाही आरोप राहिला नाही. कळालं आई माझी होती.